मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय बळवंत कॉलेज विटा या ठिकाणी आणि आपण आज 5 किलोमीटर रन करणार आहोत, ग्राउंड रन. तुम्ही समोर पाहताय हा बळवंत कॉलेज विटाचा हा बोर्ड आहे, हे प्रवेशद्वार आहे आणि आपण आता आतमध्ये ग्राउंडमध्ये जातोय. बळवंत कॉलेज हे विट्यामधील एक सुप्रसिद्ध आणि खूप जुनं महाविद्यालय आहे, कॉलेज आहे. या ठिकाणी इयत्ता 11वीपासून उच्च पदवीपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. खरं तर माझंही शिक्षण कॉलेज लेवलचं याच ठिकाणी झालेलं आहे. ही समोर पाहताय ही मुख्य इमारत आहे आणि आपण आज 5 किलोमीटर प्रॅक्टिस रन करतोय, कारण 29 डिसेंबरला आपली सांगली मॅरेथॉन आहे, राधेय फाउंडेशन आयोजित. आणि या मॅरेथॉनसाठी आपण सिंपल 10 किलोमीटरचं रन घेतलेलं आहे, बुक केलेलं आहे. त्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस आवश्यक आहे. सायकलिंग दररोज चालू आहे, मात्र थोडंसं रन आज करतोय. सकाळचे बरोबर 6:06 झालेले आहेत. अजून अंधार आहे ग्राउंडवर, तरी पण आपण थोडंसं वॉर्मअप करेपर्यंत 6:15 वाजतील आणि मग आपल्याला रनला सुरुवात करता येईल. थोडंसं आपण कॉलेजच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला भलं मोठं एक ग्राउंड आहे. 400 मीटरचा ट्रॅक आहे. खूप छान ग्राउंड आहे, मेंटेनन्स चांगलं केलेलं आहे. आणि या ठिकाणी बरेच सकाळी व्यायाम करणारे, रनिंग प्रॅक्टिस करणारे मुलं आणि बरीच मंडळी येत असतात. ते तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण हे ग्राउंड आहे. थोडं नंतर आपल्याला दिसू लागेल. काही मुलं सकाळी हे समोर पाहत आहे, प्रॅक्टिस चालू आहे त्यांचं. ठीक आहे, आपण या ठिकाणी आपलं ठेवूया बॅग, बॉटल वगैरे. हे ह्याचं बाटली भरून आणले, ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू सरबत आहे. ते सगळं साहित्य आपण इथे ठेवलेलं आहे. थोडंसं आपण वॉर्मअप करूया आणि आपल्या रनला सुरुवात करूया. मित्रांनो, वॉर्मअपिंग झालेलं आहे. शरीर आता गरम झालेलं आहे. आता आपण रनला सुरुवात करूया. आता थोडंसं दिसायला लागलेलं आहे, प्रकाश ग्राउंडवर पडला आहे, झुंझुमून झालेलं आहे.
सुरुवातीला 1-2 किलोमीटर आपण 0 रन करूया, म्हणजे थोडंसं आपल्याला एकदम जाणवणार नाही. मित्रांनो, आता उजाडलंय आणि माझा पण 3 किलोमीटर पूर्ण होतोय. तसा म्हणावा तसा दम नाही लागलेला. आता टोपी काढायची वेळ झालेली आहे. ठीक आहे, चला राहिलेलं 2 किलोमीटर पूर्ण करूया. म्हणजे आपलं आजचं 5 किलोमीटर पूर्ण होत आहे. आजचं टार्गेट फक्त 5 किलोमीटर आहे. मित्रांनो, पूर्ण झाले. इजी रन, काही त्रास नाही, दम नाही, अगदी 0 रन. त्यामुळं एक आत्मविश्वास आला. 5 किलोमीटरमुळं 10 किलोमीटर सहज करू असा मनामध्ये बिल्टअप निर्माण झाला. ठीक आहे, तरी पण एक राऊंड मारूया, पूर्ण करूया ट्रॅक. 5:30 होईल. मित्रांनो, एकदा संपलं 5 किलोमीटर, 5.5 किलोमीटर संपलं काय. ओके मित्रांनो, आपलं 5 किलोमीटरचं आजचं रन झालेलं आहे. हे प्रॅक्टिस रन होतं, इझी रन होतं. आता बरीच मंडळी आता रन करून घरी परतलेले आहेत. ग्राउंड पूर्ण मोकळं झालेलं आहे, पाहताय तुम्ही. सूर्यनारायण पण आत्ता आलेला होता वर, मात्र कुठे दडला आहे. बघूया, भेटेल कधीतरी. मित्रांनो, आजचा साधा व्लॉग आहे, त्याच्यामध्ये काय असं खास नाही. तरीसुद्धा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. आज सायकल राईड नाही, आज रन केलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला वेगळा वाटत असेल. आपले सगळे सायकलिंगचे, रनिंगचे, ट्रेकिंगचे सगळे व्हिडिओ आपल्या भटकंती लाईव्हवर असतात. आता स्विमिंग पण सुरू करायचं आहे, काय ठेवायचं नाही शिल्लक. आणि हे सगळे व्हिडिओ तुम्हाला भटकंती लाईव्हला दिसतील. आणि या सगळ्या गोष्टींचा उद्देश एकच आहे की फिट राहणं, निसर्ग वाचवणं, पर्यावरण जागृती आणि लोकांना बाहेर काढायचं आपल्याला. आणि पुढच्या काळामध्ये आपली शारीरिक क्षमता टिकवून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण हे सगळं करतो आहे. मात्र तुमची साथ हवी. तुम्हाला हे सगळं पाहायचं असेल तर तुम्हाला छोटंसं काम करावं लागेल. तुम्ही भटकंती लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फिटनेस मित्र, सायकल मित्र, रन मित्र, सगळे जेवढे मित्र असतील त्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि पाहत राहा आणि आनंद घ्या. मित्रांनो, थांबूया इथंच. भेटूया पुढच्या राईडला, पुढच्या रनला, पुढच्या इव्हेंटला. तोपर्यंत धन्यवाद.